हां, संपूर्ण वस्तू प्रमाणाचा विषय, भेद प्रभेद. लिहा पुसलं का तुम्ही? तिथं मागं आहेत बघा, बॉक्समध्ये तिथं. याल पण यानं सातभंग लिहायचे ना. लिहा की. शाद रीडिंग लिहा. सप्तभंग ही मध्यवर्ती रीडिंग. सप्तभंग का सप्तभंगी म्हणा. हां, आता पहिला एक शाद अस्ति. हां, मंगलाचरण पण होतं. मंगलाचरण करून घेतो. हां, मंगलाचरण. चिदानंदैकरूपाय जिनाय परमात्मने परमात्मप्रकाशाय नित्यं सिद्धात्मने नमः. शादी नास्ती. हां, खालीला आहे. तिसरा शाद अवक्तव्य. त्याला हनन करायचं का? हां, शाद अस्ति नास्ति. शाद अस्ति अवक्तव्य. शाद नास्ति अवक्तव्य. शाद अस्ति नास्ति अवक्तव्य. तिकडे काय करा, पलीकडं वरती सत लिहा. सत. त्याच्या खाली एक ॲरो करा. हां, मध्ये चौकन करा. आता त्याच्या खाली चौकन नाही, तसं नाही, फक्त चौकन करा. द्रव्य. हां, द्रव्यमध्ये खाली इथे दोन ॲरो करून मध्यभागून अस्ति आणि नास्ति.
52 नंबर गाथेचे मंगला गावन गाथा म्हणून मग परत त्याला आपण सुरू करूया. पान नंबर 72, गाथा नंबर 52. अप्पाकम विवेजयो केवल नाणे जैन लोया लोय मुनई जिय सौवगौचैनयतेन है कर्मवर्जित जीव केवल ज्ञान से ही जानता सब लोक और आलोक इससे सर्वगत उसको कहा. आचार्य परमात्मा प्रकाश ग्रंथ, परमात्मा प्रकाश ग्रंथामध्ये योगींद्रदेव आचार्य आपल्या स्वतःला समजावून सांगतात, हे योगी, तू पर्याय दृष्टीने अनंत सिद्ध परमात्मा जे कार्य परमात्मा आहे त्यांचं स्वरूप तू जाणून घे आणि ते कार्य परमात्मा आपल्या कारण परमात्म्याच्या आश्रयाने कार्य परमात्मा बनलेले आहे. मग तुझ्यापाशी कारण परमात्मा आहे शुद्ध, कार्यामध्ये अशुद्धी आहे. अनंत सिद्धामध्ये कार्यामध्ये शुद्धी आहे, अशुद्धी नाही. आणि अनंतामध्ये आणि सिद्धामध्ये अनुजीवी गुणामध्ये कार्यामध्ये पूर्ण शुद्धी आहे. आणि अनंतामध्ये प्रतिजीवी गुणामध्ये अशुद्धी आहे. आणि अनंता सिद्धामध्ये अनुजीवी आणि प्रतिजीवी गुण दोघांमध्येही शुद्धी त्यांच्यामध्ये विद्यमान आहे. मग संसार अवस्थामध्ये शुद्धी आणि अशुद्धी दोन्हीही आहे. तरी कारण परमात्मा हा त्यावेळेला सुद्धा स्वभावाने शुद्धच आहे, तो अशुद्ध नाहीच. मग असा परमात्मा अवस्था पर्यायामध्ये प्राप्त करण्यासाठी तुम्हाला कारण परमात्म्याचा आश्रय घेतला. प्रत्येकाने आपल्या आपल्या स्वतःच्या कारण परमात्म्याचा आश्रय घेईल तो जीव पर्यायामध्ये सम्यक्दृष्टी होतो. आणि जो सम्यक्दृष्टी होतो तो मोक्ष मार्गस्थ होतो. आणि मोक्ष मार्गस्थ झालेला जीव नियमाने जास्तीत जास्त उपार्थ पुद्गल परिवर्तनमध्ये अरहंत अवस्था प्राप्त करून निर्वाणाला प्राप्त होतो. हा नियम मग अशा प्रकारे आपल्या जीवालाही बहिरात्म्याचा त्याग करून अंतरात्मा व्हा, अंतरात्म्याचा त्याग करून परमात्मा व्हा आणि परमात्मा राहून परमात्म्यामध्ये ते स्थित राहण्याचा उद्देश या ग्रंथामध्ये आचार्याने मुख्य रूपाने दिलेला आहे. आता आपण या ठिकाणी जरा सप्तभंगीबद्दल आपण जरा चर्चा पाहणार आहोत. पहिल्यांदा सप्तभंगी ही जी आहे ती सप्तभंगी काय आहे? अनेकांत अनंत धर्मात्मक सप्तभंगी काय आहे? अनेकांत अनंत धर्मात्मक वस्तूला दाखवणारी कथन करणारी पद्धती आहे. अनेकांत अनंत धर्मात्मक वस्तूला दाखवणारी कथन करणारी पद्धती आहे. मग याला दुसरं नाव काय आहे? नय ज्ञान म्हणतात. अनेकांत पद्धती म्हणा किंवा त्याचं दुसरं नाव नय ज्ञान आहे. त्याला तिसऱ्या पद्धतीने सांगितलं श्रुत ज्ञान आहे. अनेकांत नय ज्ञान, श्रुत ज्ञान. आणि उमास्वामी आचार्यांच्या अपेक्षेने कोणतं सूत्र येणार आहे ते अर्पित अनर्पित सिद्धे हे.
म्हणजे अर्पित आणि अनर्पित. अर्पितच्या द्वारेही वस्तूची सिद्धी होते आणि अनर्पितच्या द्वारेही वस्तूची सिद्धी होते. मग हे काय झाले, एक नय ज्ञानाचे किंवा श्रुत ज्ञानाचे समानार्थी शब्द आहे. आता आपण त्या ठिकाणी द्रव्य घेतलं, सत घेतलं. सत कोण आहे? द्रव्य आहे. सत असेल तर द्रव्य सिद्ध होईल. तुम्ही पहिले सत अस्तित्वाची सिद्धी करणार नाही तर द्रव्याची सिद्धी होत नाही. म्हणून उमास्वामींनी सद्द्रव्य लक्षण केलं. सत असतं ते द्रव्य असतं. मग द्रव्य आहे ते गुण पर्यावरणा किंवा उत्पाद व्यय ध्रुव आहे. आपण त्याला त्या ठिकाणी उत्पाद आणि व्यय आहे तो काय झाला, नास्ती किंवा अनित्य धर्मामध्ये आला. ध्रुव हा अस्ति धर्मामध्ये नित्य धर्मामध्ये आला. अस्ति नास्ते त्याला तुम्हाला जर नित्य आणि अनित्य दोन्ही लिहा वाटतं तर समजण्यासाठी. नित्य धर्मामध्ये ध्रुव आला आणि अनित्य धर्मामध्ये उत्पादवे आला. याप्रमाणे वस्तू कशी आहे, अनेकांतात्मक आहे. जे परस्पर विरोधी दोन धर्म, किती सांगितले, परस्पर विरोधी दोन धर्म एका वेळेला एका वस्तूमध्ये युगपत युक्ती आणि आगमाच्या द्वारे एका वेळेला परस्पर विरोध एका वेळेला वस्तूमध्ये युक्ती आणि आगमाच्या द्वारे प्रगट होणे किंवा प्रगट असणे याला अनेकांतात्मक वस्तू म्हणतात. आणि कालेभावी हे सुरुवातीला लिहून दिलेलं आहे. अनेकांत आनंद धर्माच्या आज्ञांमध्ये फरक काय आहे. म्हणजे सुरुवातीलाच आपण अनेकांत कशाला म्हणतात, आनंद धर्मात्मक वस्तू म्हणजे काय आहे आणि शाद्वाद काय आहे. अनेकांत अनंत धर्मात्मक वस्तू आहे आणि शाद्वाद ही कथन पद्धती आहे. एक सामान्य रूपाने पहिल्यांदा ते स्पष्टीकरण केलेलं आहे, तरी पण एक सामान्य रूपाने. मग अनंत धर्मात्मकमध्ये अनेकांत म्हणजे परस्पर विरोधी दोन धर्म झाले. अनंत धर्मात्मक म्हणजे द्रव्य, द्रव्याचे अनंत गुण आणि त्या प्रत्येक द्रव्याच्या त्रिकालवरती गुणाच्या होणाऱ्या अनंत पर्याय. द्रव्य, अनंत गुण, अनंत पर्याय याने युक्त जी वस्तू किंवा द्रव्य पदार्थ त्याला अनंत धर्मात्मक म्हणतात. जे अनेकांत आणि आनंद धर्मामध्ये वस्तू एकच आहे, पण तिथे परस्पर विरोधी दोन धर्म दाखवणार. मग असे परस्पर विरोधी दोनच धर्म आहेत का? द्रव्य, गुण आणि त्याच्या अनंत त्रिकालवरती पर्याय हे सगळे म्हणून काय झाले, अनंत धर्मात्मक वस्तू. बरोबर. आणि मग काय केलं, मग तर अस्ति नास्ति किंवा भाव अभाव, सामान्य विशेष, धर्मी धर्म असे अनंत परस्पर विरोधी दोन धर्म आहेत. दोनच धर्म नाही. अस्तिच्या विरुद्ध नास्ती, नास्तीच्या विरुद्ध अस्ति, सामान्याच्या विरुद्ध विशेष आणि विशेषाच्या विरुद्ध सामान्य, भावाच्या विरुद्ध अभाव, अभावाच्या विरुद्ध भाव असे परस्पर अनंत धर्म आहेत विरुद्ध. पण त्याला अनेकांतात्मक वस्तू म्हटली जाते. आपल्याला सप्तभंगी हे जर शिकायचं आहे तर सप्तभंगीला समजण्याच्या अगोदर ते सप्तभंगीचं कथन वस्तूला, द्रव्याला, पदार्थाला लक्ष करून होतं. म्हणून काय सांगणं,
पदार्थामध्ये परस्पर विरोधी दोन धर्म आहेत. युक्तीने आणि शास्त्राने सिद्ध होतं. समजा इकडे तुम्ही स्त्री आहात आणि इकडे पुरुष आहात. मग आपण काय म्हणणार, तुम्ही स्त्री अस्ति धर्म आहे का नास्ती धर्म आहे? नाही, स्त्रीमध्ये अस्ति धर्म आहे का नास्ती धर्म आहे? दोन्ही आहे का एक आहे? दोन्ही आहे. तर यानंतर मग अस्ति धर्मामुळे काय आहे, तुम्ही स्थूल रूपाने स्त्री आहे आणि तुमच्यामध्ये नास्तित्व धर्म आहे म्हणून तुम्ही पुरुष नाही. परस्पर विरोधी दोन धर्म युक्तीने सिद्ध झाले. म्हणून पुरुष आहे, अस्ति रूपाने पुरुष आहे आणि नास्ती धर्म आहे म्हणून ते स्त्री नाही. फक्त अस्ति धर्म असला असता सगळे स्त्री किंवा सगळे पुरुषच झाले असते, भेद झाला नसता. नास्ती धर्म असला तर पदार्थ शून्य झाले असते. ना स्त्री असल्यानं पुरुषांना नको तर कोणी राहिलं नाही. शून्य म्हणजे नास्ती म्हणजे काहीच नाही. मग असे परस्पर विरोधी दोन धर्म एका वेळेला वस्तूमध्ये असतात, त्याला अनेकांतात्मक वस्तू म्हणायचे. मग या वस्तूमध्ये दोन धर्म आहेत. मग या दोन धर्माला घेऊन मुख्य रूपाने दोन प्रश्न उत्पन्न होतात. वस्तू आहे का नाही? दोन धर्म आहेत वस्तूमध्ये. मग प्रश्न मुख्य किती उत्पन्न होतील? दोन. वस्तू आहे का एक प्रश्न, किंवा वस्तू नाही का दुसरा प्रश्न. दोन प्रश्नानंतर बाकीचे काय होतात, या दोन धर्माला घेऊन बाकीच्या पाच धर्माची सिद्धी होते. मग तिथे दोन धर्माबद्दल शंका झाली. पुढे सांगितले की एका वस्तूला लक्ष्य करून संशय, 7 प्रकारचे संशय उत्पन्न होतात. किती? एका पदार्थाला लक्ष्य करून 7 प्रकारचे संशय उत्पन्न होतात. म्हणजे प्रश्न 7 प्रकारचे उत्पन्न होतात आणि त्या 7 प्रकारच्या प्रश्नाला, संशयाला उत्तर देण्यासाठी 7 प्रकारचे भंग किंवा वचन आहेत. जे एक वस्तूला पाहून सामान्य रूपाने 2 प्रश्न, शंका, विशेष पाहिलं तर 7 प्रश्न उत्पन्न होतात. त्या 7 प्रश्नाला उत्तर देण्यासाठी सप्तभंगीची योजना तयार होते. हे पहिले इकडून इकडे यायचं एक. मग ती अनेकांत आनंद धर्मात्मक जी वस्तू आहे, काय आहे? अनेकांत आनंद धर्मात्मक वस्तू आहे. तर त्या वस्तूला जाणणारे मुख्य 2 ज्ञान पर्याय आहेत. लिहून घ्या. अनेकांत आनंद धर्मात्मक वस्तूला जाणणारे मुख्य 2 ज्ञान पर्याय आहेत. 2 पेक्षा कमीही नाही आणि अधिकही नाही. एका वस्तूला जाणणारे मुख्य 2 ज्ञान पर्याय, त्याच्यापेक्षा अधिकही कमी नाही. कमी तर होत नाही, पण जेवढे भेद प्रभेद होतील, जेवढे भेद प्रभेद होतील हे 2 मध्ये गर्भित होऊन जातात. जसं उमास्वामी आचार्यांनी पहिल्या अध्यायामध्ये 6वं सूत्र काय सांगितलं? पहिल्या अध्यायामध्ये 6वं सूत्र काय सांगितलं? तुम्हाला आठवतं का? पहिल्या अध्यायामध्ये 6वं सूत्र, प्रमाण नैर अधिगमाः. मग काय सांगितलं?
प्रमाण आणि नय या दोन पर्यायाच्या द्वारे जीवादी 6 पदार्थाचं ज्ञान होतं. म्हणजे पदार्थाला जाणण्याचे मुख्य ज्ञान पर्याय किती झाले? 2. एक प्रमाण आणि एक नय. बरोबर. मग त्या एका 6व्या सूत्रातून काय झाले? त्याच्यानंतर दुसरं सूत्र निर्देश स्वामित्व साधन अधिकरण स्थिती विधानता. त्याच्यानंतर सत्संख्या क्षेत्र स्पर्शन काल अंतर अल्पभौत भावाचा. मग हे तिन्ही काय आहे? ज्ञान पर्याय आहे. 6वं सूत्र, 7वं सूत्र आणि 8वं सूत्र हे तिन्ही काय आहे? ज्ञानाच्या पर्यायाचं स्वरूप आहे. 6व्यामध्ये तीक्ष्ण बुद्धीवाला संक्षेप रुचीवाल्या शिष्याला 6वं सूत्र सांगितलं. मध्यम रुची शिष्याला 7वं सूत्र सांगितलं आणि विस्तार रूपी शिष्याला 8वं सूत्र सांगितलं. मग त्या सत्संख्या क्षेत्र स्पर्शन काल अंतर अल्पभौत भावाच्या या एका सूत्रावरून काय ना, या एका सूत्रावरून धवलाचे 16 भाग तयार झाले. एका सूत्रावरून सत्संख्या क्षेत्र धवलाचे 16 भागाची टीका एक सूत्रावर झाली. म्हणजे एवढा विस्तार त्याने केला. पहिल्या 2 भागामध्ये सत, नंतर संख्या क्षेत्र स्पर्शन, ते धवलाचं पुस्तक बघून तुम्ही त्याच्यावरती लिहिलेलं आहे. मग आता ही वस्तू अनेकांत आणि धर्मात्मक वस्तू प्रमाण आणि नयाच्याद्वारे जाणली जाते. 10व्या सूत्रापर्यंत कोणते सूत्रात वाचा? हां हां इथून सगळे काय झाले? त्या 2 6व्या सूत्रातले सगळे भेद प्रभेद झाले. मुख्य प्रमाण आणि नय एक आहे. त्यामध्ये प्रत्यक्ष आणि परोक्ष 2 भेद होतात. प्रत्यक्षाचे 2 घेतले, प्रत्यक्षाचे 2 सार्वत्रिक घेतले, परोक्ष आणि बाकीचे 3 प्रत्यक्ष घेतले. मग जेवढे भेद प्रभेद झाले या 2 मध्ये झाले. जे 10व्या सूत्रापासून ते 30 सूत्रापर्यंत 6व्या सूत्रामध्ये जे प्रमाण आला त्या प्रमाणाचे भेद प्रभेद सगळे दाखवले. आणि 31वं सूत्र आणि 32वं सूत्र मग शंकाकारणी शंका विचारली की आचार्य मतिश्रुत अवधी मनपर्याय केवळ ज्ञान ही 5 ज्ञान आहेत. मग या 5 ज्ञान सगळे सम्यकच आहेत का? का याच्यामध्ये मिथ्या म्हणजे काही खोटी ज्ञान आहेत का? असा प्रश्न 30 सूत्र झाल्यानंतर शंकाकाराने शंका मांडली. मग काय तिथे सांगितलं? 30व्या सूत्रामध्ये 31व्या सूत्रामध्ये हे काय सांगितलं? मतिश्रुत अवधी ज्ञान 5 ज्ञानापैकी 3 ज्ञाने विपरीत पण असतात. पण मन पर्याय केवळ ज्ञान कधी विपरीत नसतं. पण हे 3 ज्ञान सम्यक पण असतात आणि मिथ्या पण असतात हे सांगितलं. आता ते सूत्र लिहा तुम्ही. सूत्राचा अर्थ मराठीमध्ये हिंदी जसं लिहायचं तसं लिहा तुम्ही. 31व्या सूत्राचा अर्थ मतिश्रुत अवधी ज्ञान विपरीत असतात. मग आता ह्याला काय म्हणतं? प्रतिज्ञा वाक्य. हे सूत्र जे आहे सूत्राच्या खाली अंडरलाईन मारून त्याला प्रतिज्ञा वाक्य आहे. प्रतिज्ञा कशाला म्हणतात? उदाहरण, या पर्वतावरती अग्नी आहे. मतिश्रुत अवधी ज्ञान विपरीत असतात. मग त्यालाच खाली अंडरलाईन ती काय? प्रतिज्ञा वचन आहे. मग प्रतिज्ञा करा, या पर्वतावरती अग्नी आहे.
मग पर्वत झाला आधार आणि अग्नी तुम्हाला सिद्ध करायचा आहे, ते साध्य. या माझ्या शरीरामध्ये माझा जीव आहे, माझा शरीर झाला आधार आणि माझा जीव झाला साध्य. तसं यामध्ये हे प्रतिज्ञा वाक्य आणि प्रतिज्ञा वाक्यामध्ये पक्ष आणि साध्य दोन असतात. आधाराला लावण्याचं पक्ष आणि ज्याला साध्य करायचं ते साध्य. मग मती श्रुत अवधी हे झाले पक्ष आणि विपरीत आहेत हे झाले साध्य. मग आता ही तीन ज्ञान विपरीत खोटी का आहे, कारण काय? आता शिष्याने प्रश्न विचारला, ठीक आहे, तीन ज्ञान खोटी आहेत, मिथ्या पण असतात, पण हे तीन ज्ञान खोटे असण्याचे कारण हेतू द्या ना. त्या पर्वतावरती अग्नी आहे, कारण धूर तिथे आहे, मी तुम्हाला सांगायला लागणार नाही. तसंही तीन ज्ञाने मिथ्या आहे, तर कारण काय आहे? 32वा सूत्र सांगितलं. सतला असत जाणतो, असतला सत जाणतो, किंवा त्याला जसं वाटतं तसं जाणतो. काय ना 32वा सूत्र पण महत्वाचं. जे सतला असत जाणतो, असतला सत जाणतो, किंवा त्याला जसं वाटतं तसं जाणतो, हे हेतू दिला. आणि उदाहरण काय दिलं? उन्मत म्हणजे दारू पिलेला मनुष्य. दारू पिलेला मनुष्य कधी पत्नीला आई म्हणतो, आईला पत्नी म्हणतो, कधी पत्नीला पत्नी म्हणतो आणि आईला आई म्हणतो. मग आईला पत्नी आणि पत्नीला आई म्हटलं तर चुकलेला आहे, पण तो पत्नीला पत्नी आणि आईला आई म्हटलं तर बरोबर आहे का? चुकीचा आहे, कारण तो उन्मत दारू पिलाय नाही. मग भलेही तो बहिरंगातून पत्नीला पत्नी आईला आई म्हणत असेल, पण तो नशेमध्ये आहे, त्याला अनेक भान नाही. पण उन्मत म्हणजे दारू पिलेला मनुष्य. मग तसं तिथे आचार्य सांगितलं, सत म्हणजे नित्य घ्या, अस्ति. असत म्हणजे नास्ती. नास्तीला अस्थिरूप जाणतो, अस्थिला नास्तीरूप जाणतो, द्रव्याला पर्यायरूप जाणतो, पर्यायाला द्रव्यरूप जाणतो, त्याला वाटेल तसा. पण कधी द्रव्याला अस्थिला द्रव्यरूप जाणतो, नास्तीला पर्यायरूप जाणतो, तरी त्याचं ज्ञान खोटं आहे. हे हेतू वचन दिलं. 32वा सूत्र कारण सांगितलं. जे हे तीन ज्ञान मिथ्या का आहे, तर अशा प्रकारे तो जाणतो, श्रद्धान करतो, म्हणून मिथ्या वृत्ती आहे. म्हणून उदाहरण दिलं, दारू पिलेला मनुष्य. अनुमानाचे भेद किती आहे? अनुमान ज्ञान पर्यायाचे भेद किती आहेत? परोक्ष ज्ञानाचे 5 भेद आहेत. स्मृती, प्रतिविज्ञान, तर्क, अनुमान आणि आगम. 7 नंबर चार्टमध्ये आपण वरच्या पहिला ते दिलेला आहे की स्मृती, प्रतिविज्ञान, तर्क, अनुमान आणि आगम ही 5 ज्ञान परोक्ष आहेत. मग त्यामध्ये अनुमान ज्ञान आहे. मग अनुमान ज्ञानाचे 2 भेद होतात, एक स्वार्थ अनुमान आणि एक परार्थ अनुमान. मग आपण स्वतः धुरावरून अग्नीचं ज्ञान केलं, स्वतः धुरावरून अग्नीचं ज्ञान केलं, ते स्वार्थ अनुमान आपण स्वतः केलं. आणि एखाद्या छोट्या बालकाला सांगितलं, त्या पर्वतावर धूम आहे, तिथे अग्नी आहे, अशा 10-12 वर्षाच्या मुलाला सांगितलं. मग त्यांनी काय केलं? धूर पाहून अग्नीचं ज्ञान केलं. मग त्याचं ज्ञान परार्थ, कारण दुसऱ्याच्या उपदेशाची त्याला अपेक्षा पडली. आणि एखाद्याने सोडून दूर जाऊन अग्नी ज्ञान केलं, त्याला वाटतं स्वार्थ. त्या आपण केलं,
आणि बालकाचं बघ तिथे धूर आहे पर्वतावर, मग तिथे अग्नी आहे. मग त्यांनी काय केले, आपले वचन ऐकून धुरावरून अग्नीचं ज्ञान केलं. मग त्याला अग्नीचं ज्ञान होण्यासाठी दुसऱ्याच्या वचनाची अपेक्षा आहे, म्हणून त्याला काय म्हणायचं, परार्थ. मग स्वार्थ अनुमानाचे 2 अंग आहेत. किती आहे? स्वार्थ अनुमानाचे 2 अंग किंवा अंग संपत्ती आहे. एक प्रतिज्ञावचन, हेतुवचन. स्वार्थ अनुमानाचे अंग संपत्ती 2. एक प्रतिज्ञावचन, हेतुवचन. आत्ता आपण हे 2 सूत्र पाहिले, प्रतिज्ञावचन आणि हेतुवचन. परार्थ अनुमानाचे 5 अंगसंपत्ती आहे. एक प्रतिज्ञावचन, दुसरा हेतुवचन. एक प्रतिज्ञावचन, दुसरा हेतुवचन, तिसरा उदाहरण. उदाहरणाचे 2 भेद करायचे, सादृश्य आणि वैसादृश्य. समान आणि विसमान, सदृश्य आणि वैसादृश्य. सादृश्य वैसादृश्य भिन्न. हा पर्वत जसा अग्निमान आहे, धुराला अग्नी, तसा स्वयंपाकघरामध्ये धुराने सादृश्य. तालावामध्ये अग्नी पण नाही, मग तिथे धूर पण नाही, हे वैसादृश्य. मग हे उदाहरणाचे 2 भेद होतात. मग त्यानंतर उपनय आणि निगमन. तुम्हाला न्यायदीपिक सगळं दिलेलं आहे, तुम्ही वाचला तर तिथे तुम्हाला सगळं समजेल. हे महाराजांनी सगळं व्यवस्थितशीर उदाहरण देऊन स्पष्ट केलेलं आहे. 3ऱ्या अध्यायामध्ये तुम्हाला सगळे मिळेल. फक्त तुम्हाला आपल्या स्वतःसाठी, आपल्या जीवनामध्ये तुम्हाला आपल्याला वेळ द्यावा लागेल. तुम्ही दुसऱ्यालाच वेळ देत बसला, तुम्ही स्वतःला काही वेळ देणार नाही. द्या दुसऱ्याचं तर द्या, असं नाही, पण राहिलेला वेळ आपल्याला सुद्धा द्या. म्हणजे आपल्या आत्म्याच्या या प्रमाण आणि नय, एक ज्ञान गुणाच्या 2 पर्यायामध्ये किती कार्य घडतं, जे माझ्यामध्ये किती शक्ती आहे, माझ्या ज्ञानरूपी धनाचं सामर्थ्य किती आहे हे समजेल आपल्याला. म्हणून हे केलं. मग आता आपण परत याचं प्रमाण नाही, यापाशी याचं कुठे याचं आपल्याला, ही अनेकांत वस्तू, आनंद धर्मात्मक वस्तू पहिले प्रमाण ज्ञानाने जाणणार. काय करणार आपण, अनेकांत आनंद धर्मात्मक वस्तू पहिले प्रमाणाने जाणणार. वस्तू अनेकांत आणि धर्मात्मक वस्तू पहिले प्रमाणाने जाणणार. जसं पहा, हे तुम्ही या वस्तूला तुम्ही जाणलं, मग ही एक वस्तू द्रव्य पदार्थ आहे, याला तुम्ही जाणलेलं आहे. मग या वस्तूला तुम्ही जे जाणलं पहिल्यांदा, ते ज्ञान आहे प्रमाण. मग हे ज्ञान प्रमाण का आहे, तर तुम्ही काय जाणलेलं आहे, पूर्ण वस्तू जाणली. एक त्याला म्हणायचं पूर्ण वस्तू जाणली, अनंत धर्मात्मक. हे 2 बाजू आहे, काचा अमुक तमुक, हे सगळे अनंत धर्मात्मक वस्तू जाणली. आता अनेकांत काय जाणलं तुम्ही, हा चष्माच आहे, चष्म्याला सोडून अन्य काहीही नाही. चष्माच आहे अस्ति, चष्म्याला सोडून अन्य काहीही, अन्य वस्तू नाही. हे परस्पर विरोधी 2 धर्म जाणले की नाही. म्हणजे पहिले प्रमाण ज्ञानाने अनेकांतात्मक वस्तू जाणली जाईल, किंवा हे प्रेम जाणले, समोरचा काच, हे सगळे जाणले अनंत धर्मात्मक वस्तू प्रमाणाने जाणले.
मग नंतर विचारलं मी, ही वस्तू काय आहे? चष्मा आहे. तुम्ही काय सांगितलं? 2 धर्मापैकी अस्ति धर्म, चष्मा आहे. अस्ति धर्म सांगितलं की नाही? म्हणजे परस्पर विरोधी 2 धर्मापैकी एक अस्ति धर्म सांगितला. मग चष्मा आहे हे सांगत असताना वचनामध्ये तुमच्या अभिप्रायामध्ये काय? चष्मा आहे हे सांगत असताना अभिप्रायामध्ये ही चष्मा सोडून अन्य काही नाही हे अभिप्रायामध्ये आहे का? नाही आहे. म्हणजे काय ना, अर्पित रूपाने अस्ति झाली आणि अनर्पित रूपाने चष्मा सोडून बांधणे काही नाही हे नास्ती अभिप्रायामध्ये आहे. हे नय ज्ञान काम करणार. पहिले प्रमाण ज्ञान जाणणार आहे. मग प्रमाण ज्ञानाने जाणल्यानंतर आपण आपल्या स्वतःसाठी वस्तूतला एक धर्म जाणला, त्याला ते स्वार्थसुद्ध ज्ञान झालं आणि दुसऱ्याला सांगतो परार्थ. तो 7 नंबर चार्ट समोर ठेवा. मग जे प्रमाण ज्ञान जेवढी आहे त्या सर्व प्रमाण ज्ञानामध्ये स्वार्थ लिहिलेला आहे. जेवढी प्रमाण ज्ञान आहेत ना त्या सर्वामध्ये स्वार्थ सर्व ठिकाणी लिहिलेला आहे. तिथे परार्थ आणि वचनात्मक लिहिलं नाही. जी जेवढी प्रमाण ज्ञान असतात स्वार्थ म्हणजे स्वतःसाठी असतात, ज्ञानात्मक असतात, दुसऱ्यासाठी नसतात, वचनात्मक नसतात. आता आपाच्या खाली ब नाही आहे. आपाच्या खाली तिथे काय लिहिलं? श्रुतज्ञान. पुढे काय लिहिलं? स्वार्थ आणि परार्थ. जे श्रुतज्ञानामध्ये नय ज्ञानामध्ये स्वार्थ आणि परार्थ 2 भेद असतात. म्हणजे श्रुतज्ञान स्वतःसाठी पण असतं आणि दुसऱ्यासाठी पण असतं. पण प्रमाण ज्ञान स्वार्थच असतं, स्वतःसाठीच असतं, दुसऱ्यासाठी असत नाही. हे निर्णय करा. मग प्रमाण ज्ञानाच्या द्वारे आपण काय केलं? अनेकांतात्मक वस्तू जाणली, अस्ति आणि नास्ति. मग प्रमाण ज्ञानाच्या द्वारे काय केले? सप्तभंगात्मक वस्तू, त्या 2 भंगातून काय झाले? 7 निघाले. मग प्रमाण ज्ञानाच्या द्वारे सप्तभंगात्मक वस्तू अभंग एक रूपाने जाणली. अनेकांत वस्तू ही प्रमाण ज्ञानाच्या द्वारे सप्तभंग त्याच्यात जाणले. प्रमाण ज्ञानाने सप्तभंगात्मक वस्तू अभंग एक रूपाने जाणली. जर प्रमाण ज्ञानामध्ये 7 भंगात्मक वस्तू कथनचित भेदरूप आणि कथनचित अभेदरूप जर प्रमाण ज्ञानाने जाणले नसते तर नय ज्ञानामध्ये 7 भेद झाले नसते. म्हणून प्रमाण ज्ञानाने सप्तभंगात्मक वस्तू जाणली. ज्ञानाने एवढं ज्ञानाचं सामर्थ्य आहे. मग ती नय ज्ञानामध्ये आल्यानंतर मग त्याचे काय होणार? परत सामान्य रूपाने एक सप्तभंगी जाणली. कुठे? प्रमाण ज्ञानामध्ये. एकाच वेळेला 7 भंग एकाच वेळेला जाणले आणि वचनामध्ये आल्यानंतर एक एक भंग सांगितले. जर तुम्ही प्रमाणामध्ये 7 भंग एकदम जाणले नसते तर नय ज्ञानामध्ये 7 भंगाचं कथन झालं नसतं. म्हणून आपण काल का परवा पाहिलं नाही? प्रमाण ज्ञानाने जाणलेल्या वस्तूमधील एक धर्माला मुख्य करून
कथन करणारी पद्धती त्याला नय म्हटलं. मग प्रमाणानंतर नय उत्पन्न होतात. जे प्रमाणाने काय केले, अनेकांत आनंद धर्मात्मक वस्तू ही दोन जाणले. मग विचारलं वस्तू कशी आहे, शात असती. पहिला धर्म काय त्यांना, वस्तूमध्ये शात असती नावाचा धर्म आहे. एक धर्म सांगितला. त्याच वेळेला आपल्या अभिप्रायामध्ये काय आहे, वस्तूमधला शात नास्ती धर्म अभिप्रायामध्ये गौण आहे. म्हणजे पहिला अस्ति धर्म सांगितला. दुसरा धर्म काय सांगितला, शात नास्ती. हे पहिले सामान्य रूपाने पहा, मग विशेष नंतर आपण पाहू. म्हणजे एक धर्म पहिला अस्ति सांगितल्यानंतर नास्ती सांगितला. शिष्याने विचारलं दोन्ही धर्म अस्ति आणि नास्ती दोन्ही शब्दामध्ये एका वेळेला सांगा. शब्दामध्ये दोन्ही एका वेळेला सांगा. सांगता येईल का? साखर आपण खाल्ली, साखर गोड आहे असती, कडू तिखट आंबट नाही. हे दोन्ही प्रमाण ज्ञानाने तर जाणलं, पण सांगताना सांगितले की साखर कशी आहे, गोड असती सांगितली. साखर कशी नाही, कडू नाही. मग एकाच शब्दामध्ये साखर कशी आणि कशी नाही सांगा, सांगता येईल का? म्हणून तिथे अवक्तव्य तिसरा धर्म झाला. जे वस्तूमध्ये दोन धर्म आहेत, एक एक धर्म क्रमाने सांगता आला. पण जसं साखर कशी आणि कशी नाही एका शब्दात सांगा म्हणणार की शब्दामध्ये ते सामर्थ्य नाही. कारण शब्द क्रम भारतीय आहेत. शब्द क्रमाने एक एक धर्माला दाखवतात, युगपत दाखवत नाही. पण प्रमाण ज्ञान युगपत जाणू शकतं. प्रमाण ज्ञानामध्ये युगपत जाणण्याची शक्ती आहे, पण न ज्ञानामध्ये वचनामध्ये युगपत जाणण्याचं सामर्थ्य नाही. म्हणून काय, त्याच वस्तूला लक्ष करून दोन्ही युगपत सांगा म्हणून तर सांगता येत नाही. म्हणून काय म्हणलं, शात अवक्तव्य. अवक्तव्य शब्दाचा अर्थ काय होतो? अवक्तव्य म्हणजे म्हणजे नाही, वक्तव्य म्हणजे कथन करता येत नाही. मग कथन करता येत नाही हा का झाला, अवक्तव्य भंग झाला. मग कथन करता येत नाही हे तर सांगितलं की नाही. कथन करता येत नाही हे तर सांगितलंच आहे. जी एक अपेक्षेने अवक्तव्य भंग, दोन्ही धर्म इतपत सांगता येत नाही म्हणून अवक्तव्य आहे. पण अवक्तव्य शब्द वक्तव्य आहेत, अवक्तव्य नाही. काय आहे? अवक्तव्य शब्द वक्तव्य आहेत. कथन केलं ना, मग हे शब्द अवक्तव्य कसले, एक अपेक्षेने वक्तव्य आहे, सर्वथा अवक्तव्य नाही. पण दोन्ही धर्माला युगपत सांगता येत नाही म्हणून तिथे अवक्तव्य शब्द वापरला. मग शिष्याने प्रश्न मांडला की दोन्ही धर्म युगपत सांगता येत नाही म्हणून वस्तू अवक्तव्य आहे. मग वस्तूतले दोन्ही धर्म सर्वथा क्रमाने सांगता येतच नाही का? काय म्हणलं शिष्याने प्रश्न, वस्तूतले दोन्ही धर्म तिसऱ्यामध्ये सांगता येत नाही, पण दोन्ही धर्म सांगता सर्वथा येतच नाही का, असा शिष्याने प्रश्न विचारला. कळला, शात अस्त्यणी नास्ती ते दोन्ही धर्म क्रमाने सांगता येतात. म्हणून तेव्हा चौथ्या भंगाची उत्पत्ती झाली. जे मूळ दोनच भंग आहेत, पण या दोन भंगाच्या आणि बाकीचे 7 भंग बनलेले आहेत. याचा अर्थ पदार्थामध्ये 7 भेद नाही
पण आम्ही कल्पनेने करतो असं आहे का? पदार्थामध्ये आहे, प्रमाण ज्ञानाने जाणलेलं आहे, आणि त्याच वस्तूला न ज्ञानाने जाणतो त्यावेळेला हे भेद होत आहे. मग ती चौथा वेळेला अस्ति नास्ती क्रमाने सांगता येतात. याच्यासाठी काय झालं? चौथा म्हणजे एक एक शंका उत्पन्न होते, तसं एक एक नयाची भंगाची उत्पत्ती होते. मग पुढे काय म्हणतो? पाचवा भंग, शात अस्ति आणि वरचा धर्म कसा? पहिला शात अस्ति, मग शात अस्ति सांगितला आणि अवक्तव्य सांगितलं. मग शात अस्ति अवक्तव्यमध्ये काय सांगायचं आहे? शात अस्ति धर्म आहे हे सांगितलं, बरं. अवक्तव्य नास्ती आदी सर्व धर्म काय सांगितलं? अस्ति धर्माकडून नास्ती आदी असे परस्पर अनंत विरोधी दोन धर्म आहेत, ते सांगितले गेले नाही. म्हणून अवक्तव्य कुठं झाला? नास्तीला सोडून तिथे अन्य परस्पर विरोधी धर्म अवक्तव्य, जे सांगितलं नाही त्याच्यासाठी अवक्तव्य शब्द आला. आणि शात अस्ति आहे हे सांगितलं, पण जे नाही सांगितलं गेलं त्याला अवक्तव्याच्या तरी सांगितलं. सहावा भंग शात नास्ती अवक्तव्य. मग नास्ती धर्म वस्तूमधला सांगितला, पण अस्ति आदी असे परस्पर अनेक धर्म सांगितले गेले नाही, पण अवक्तव्यमध्ये तिथे घ्या. सातवा शात अस्ति नास्ती अवक्तव्य. हा नास्ती सांगितली, शात नास्ती म्हणून सांगितलं नाही. मग नास्ती धर्म सांगितला तिकडला, पण अस्ति धर्म त्यामध्ये सांगितला का? नाही. जे अस्ति धर्म नास्ती धर्म सांगितला, अस्ति धर्म आणि असे परस्पर विरोधी अनंत धर्म आहेत. नास्ती अस्तिला सोडून बाकीचे असे परस्पर विरोधी अनंत धर्म आहेत, ते सांगितले गेले नाही, पण तिथे अवक्तव्य शब्दातून ते घ्यायचं. सातव्यामध्ये काय? शात अस्ति नास्ती. मग हे अस्ति नास्ती दोन धर्म सांगितले. अवक्तव्य असे परस्पर अनंत धर्म आहेत, ते सांगितले गेले म्हणून अवक्तव्य. मग याप्रमाणे काय नाही, हे सप्तभंगी जिनागमाचा प्राण आहे. काय? हे सप्तभंगी जिनागमाचा प्राण आहे. मग याच्या एक एक धर्माला घेऊन काय झाले? अन्य एकांत मताची सिद्धी झाली. काय झालेली आहे? एकांत मताची सिद्धी झालेली आहे. हे दोन धर्म जिथे सांगितले जातील त्याला अनेकांत म्हणायचं, सम्यक अनेकांत. आणि मग या पद्धतीनं आता याच्यात कोणाला काही नाही समजलं तरी विचारा, म्हणजे अनेक काही प्रश्न राहिला असेल तर तो जरा विचारा, म्हणजे आपल्याला दोन्ही धर्म एकदा सांगा म्हटले. अवक्तव्य काय नाही, वरचे जे पहिले अस्ति नास्ती दोन धर्म आहेत ते दोन्ही धर्म एकाच वाक्यात सांगा. ते सांगता येत नाही, मग तिसरा भंग अवक्तव्य झाला. आणि चौथा कोण म्हणजे सर्वथा सांगता येत नाही असं नाही, तर मग तिथे चौथा भंग झाला. म्हणजे पहिले अस्ति नास्ती जे परस्पर आनंद आहे नाही, मग कोणता धर्म सांगितला? अस्ति. मग अस्ति सांगितला, पण त्याच्यातला नास्ती धर्म आणि याचे परस्पर विरोध किती धर्म आहेत, मग तेवढे सांगितले गेले नाही. म्हणजे अस्तिला सोडून नास्त्यादी बाकी सांगितलं, नास्तिक वेळा नास्ती सांगितलं अस्त्यादी सोडून, आणि दोन्ही इतपत सांगा म्हणलं तर येत नाही. म्हणजे या अपेक्षेने काय केलं या ठिकाणी
ही सप्तभंगी जैन धर्माचा प्राण आहे. याच्यावरती काय आहे, संपूर्ण जैन धर्माची सिद्धी याच्याद्वारे केली जाते. म्हणून जैन धर्मामध्ये सगळ्यात मुख्य पहिल्यांदा सप्तभंगीचं ज्ञान असणं तिथे नितांत आवश्यक आहे. सप्तभंगीचं जर ज्ञान नसेल तर जिनवाणी आपणाला व्यवस्थितशीर समजत नाही. पण मग या अपेक्षेने काय झाले, 7 भंग. मग 7 भंग प्रमाण ज्ञानाने पहिले जाणले वस्तूला संपूर्ण. मग त्यामधील एक एक धर्माला कथन करत असताना हे 7 भंग उत्पन्न झाले. जे प्रमाण ज्ञानाने काय केलं, अनेकांत सप्तभंगात्मक वस्तू जाणली. मग त्याच्यानंतर जे प्रमाणने राधिगमामध्ये जे नय शब्द आहे त्या नयाचे म्हणा किंवा श्रुत ज्ञानाच्या जरी काय झालं, ही सप्तभंगात्मक वस्तूची सिद्धी केली. मग या वस्तूमध्ये जर एकच धर्म मानला, अन्य धर्म मानले नाही तर का होऊन जाईल, त्या ठिकाणी मिथ्या एकांत येतो. म्हणून आपणाला पहिले वस्तूची सिद्धी होणं महत्त्वाचं आहे. आणि वस्तूची सिद्धी, वस्तूमध्ये तर व्यवस्थिशीर आहे, पण त्या वस्तूबद्दल आपल्या ज्ञानामध्ये वस्तूची सिद्धी नाही. म्हणून ज्ञानाबद्दल अज्ञान असल्यामुळे, कुठे आहे, ज्ञानाबद्दल अज्ञान असल्यामुळे वस्तूबद्दल अज्ञान आहे. वस्तूबद्दल अज्ञान कुठेच नाही. वस्तू तर जशीच्या तशी एकरूप आहे, पण त्या वस्तूला जाणणारं आपलं ज्ञान कसं आहे, अज्ञान आहे. मग कुठे बदल करायचा आहे, वस्तूमध्ये बदल करायचा का ज्ञानामध्ये, ज्ञानामध्ये. पण लोक काय करू लागले, वस्तूमध्ये बदल करायला चालले. अरे खोट्या ज्ञानाच्या जरे सुद्धा तीच वस्तू जाणली जाते आणि खऱ्या ज्ञानाच्या जरे तीच वस्तू जाणली जात आहे. वस्तू वेगळी नाही, पण जाणणारा जीव काय करतो, एकांत ग्रहण करतो. मग त्या एकांतामुळे काय झालं, त्याची श्रद्धा किंवा ज्ञान मिथ्या आहे. तर आपल्याला उद्याच्याला अनेकांत, सम्यक अनेकांत, मिथ्या अनेकांत आणि मिथ्या एकांत, याचे 7 नंबर चार्ट आहेत. याचे चार्ट आहेत, मी नंतर झालं तर बघतो. मग त्याच्याबद्दल उद्या चर्चा करू. मग आता कशाचा भंग म्हणजे भेद, सप्त म्हणजे 7, भंग म्हणजे भेद. जी एका वस्तूला 7 भेद म्हणजे भंगाच्या द्वारे काय केलेलं आहे, वस्तूची सिद्धी केली. म्हणजे एकच वस्तू 7 भेद शब्दाच्या द्वारे वस्तूची सिद्धी केली. मग त्या कथन करणाऱ्या पद्धतीला सप्तभंगी म्हटलं. एक भंगी शब्दाचा अर्थ लोक व्यवहारामध्ये साफ करणारा. मग तिथे एक ठिकाणी चर्चा होती. मग एक अजैनाने जैन धर्म स्वीकार केला आणि त्यांनी सप्तभंगीचं अध्ययन केलं. मग तेव्हा ते अन्य लोक म्हटले की तुम्ही आमचा धर्म सोडून जैन धर्म स्वीकार केला आणि तुम्ही तिथे सप्तभंगी तर काम करू, तुम्ही 7 प्रकारचे भंगीचं घाणाचं काम करू लागला. त्याने म्हणले तुमच्यामध्ये एवढी घाण आहे, ती घाण काढण्यासाठी सप्तभंगी कामाची आहे. जे तुम्ही जे एकांत पक्षाला घेऊन बसला म्हणून ही सप्तभंगी कशी आहे, तुमच्यामध्ये अनेकांत आणि धर्मात्मक वस्तूबद्दल जी डोक्यात घाण बसलेली आहे, मिथ्यात्व बसलेलं आहे, विपरीत ज्ञान बसलेलं आहे, त्याच्यासाठी ही सप्तभंगी उपयोगी आहे. आणि कुणाला काय विचारायचं आहे का, काही शंका, कामणीजी तुम्हाला काय विचारायचं आहे का, नाही.
चेतनजी तुम्हाला काय अभ्यास करा भरपूर, पुढच्या बारला तुम्ही इथं बसायला पाहिजे, एवढा अभ्यास करा. लौकिक जिथे सर्व्हिस करतो ते पुढे वरती हुद्द्यावर जायचं की नाही. लौकिक व्यवहारामध्ये वरच्या हुद्द्यावर जाण्यासाठी नोकरी करून बायको लेकराला सांभाळून परत रात्रभर जागून अभ्यास करतो, वरच्या हुद्द्याला जाणार. मग आपल्यापाशी जेवढं ज्ञान आहे त्याला वाढण्यासाठी अनेक वाचन करा, पुरुषार्थ करा, अध्ययन चिंतन मनन करा. 10-25 वर्ष जातील. जेव्हा तिथे पुण्यानं रिटायर होऊन येचाल तळाला इथं बसून सांगा, जे लोक असतील त्यांना, आम्ही स्वर्गातून बघू. भावना करा तयार. ही भावना काय आपल्याला कार्यकारी होऊन जाईल. भले जरी आज समजेल आपल्याला समजत नाही, कळत नाही, कठीण आहे, हे शब्द सोडून द्या. मी जीव आहे, माझ्यामध्ये ज्ञानगुण आहे आणि माझ्या ज्ञानगुणामध्ये एका वेळेला अनंत पदार्थाला युगपत जाणण्याची शक्ती, असा केवळ ज्ञानस्वरूप आत्मा मी आहे, याचं श्रद्धान करा, याचं ज्ञान करा. जो पूर्णत्वाचं ज्ञान करतो, पूर्णत्वाचं श्रद्धान करतो, तोच पूर्णत्वाला प्राप्त होतो. जो अपूर्णते श्रद्धान करतो, अपूर्णाचं ज्ञान करतो, तो अपूर्णतेला कधी प्राप्त होत नाही. व्यवसाय करताना प्रत्येक वेळेला फायदाच होईल असं काय सूर्यकांतभाई आहे का? नाही. कधी नुकसान पण येणार आहे. मग नुकसान आणून दुसऱ्याशी कुलूप लावून टाकलं का? नाही. ठीक आहे, पुढे कुठे तर कालांतराने भरून मिळेल. मग आज वाचन करलं, नाही समजलं, लोकांना सांगता आलं नाही, पण स्वतःला तर सांगता आलं तर बाद झालं. म्हणून जिनवाणी म्हणून महाराजांनी मला एक सांगितलं, बाळ, दुसऱ्याला सांगण्यासाठी जिनवाणीचं अध्ययन करू नका. आपल्याला स्वतः आपल्या द्रव्यगुण पर्यायाबद्दल जे अज्ञान आहे, आपल्या द्रव्यगुण पर्यायाचं अज्ञान नष्ट करण्यासाठी ज्ञानी व्हा. मग कोण बोलवले सांगा, नाही बोलवले दुःखी होऊ नका. कारण दुसऱ्याला उद्देशून वाचन केलंच नाही, मग स्वतःच्या उद्देशाने केलं तर कोण ऐकलं तर ठीक आहे, नाही केलं ते. पौर्णिमे दिवशी सकाळ रात्री चंद्र उगवतो. काही लोक पाहतात, किती वाजेपर्यंत पाहतात लोक? 10-12 वाजेपर्यंत. सगळी रात्री 12 नंतर झोपलंय, मग त्याला कोण बघत नाही. मग ते चंद्र दुःखी असेल, त्याने आपला शीतल स्वभाव देण्याचा सोडला का? बस. तसं आपल्यासाठी ज्ञानी व्हा. कोण आले ठीक आहे, नाहीतर आपल्यासाठी. मग श्रेणी आरूढ होताना कुणासाठी उपयोग चालला? 6व्या गुणस्थानावरती मुनी तर उपदेश देतात. मग श्रेणी आरूढ झाल्या त्यावेळेला कुणासाठी चाललंय? बस. मग शेवटी आपल्यापाशीच आलं तर केवळ ज्ञान होणार आहे. आणि दुसऱ्याला सांगता सांगता कधी केवळ ज्ञान होत नाही. म्हणजे स्वतःला सांगा, स्वरूप संबोधन, स्वला संबोधन करलं तर आपल्याला कार्याची सिद्धी होते. हो. स्वयं सिद्ध अनादि अनिधन मोक्ष स्वभाव करो निज शुद्धात्म द्रव्य आहे. अनेकांतात्मक जीव नामक पदार्थ आहे. सामान्य विशेष भाव अभाव अस्ति नास्ति. एक आणि धर्मी धर्म, गुणगुणी अशा अनंत परस्पर विरोधी दोन धर्माने युक्त मी स्वयमेव सत्स्वभाव करो शुद्धात्म द्रव्य आहे. कथंचित शाद अस्ति शाद नास्ति अवक्तव्य, शाद अस्ति नास्ति
शात अस्ति अवक्तव्य, शाद नास्ति अवक्तव्य, शाद अस्ति नास्ति अवक्तव्य, अशा कथनचित भेद रूपाने सप्तभंगात्मक भेद रूपाने वचन रूपाने 7 भेद आहेत. असं असताना सुद्धा मी चैतन्य ज्ञान मात्र उपयोग मात्र शुद्ध आत्मा एक स्वरूप आहे. एक आहे, अनेक आहे. अनेक आहे तोच एक आणि एक आहे तोच अनेक आहे. आता मी स्वयंसिद्ध अनेकांतात्मक वस्तू प्रमाण ज्ञानाच्या द्वारे अनुभवाला येणारी आहे, जाणवीत येणारा आहे आणि वचनाच्या द्वारे कथन करण्यायोग्यही स्वभाव स्वरूप आहे. अस्ति नास्ति या 2 प्रकारच्या भंगाच्या शब्दाच्या अतीत एक ज्ञान मात्र करो मी शुद्धात्मा द्रव्य आहे. शांति शांति शांति. विचार नमो अर्यन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोहितवताणं नमो अर्यन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोहितवताणं नमो अर्यन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोहितवताणं. ओम विचार